नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक भरती 2025 चा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. राज्य शासनाने प्राध्यापक भरतीसाठी जे आहे तर ती मान्यता दिलेली आहे आणि नवीन निवड प्रक्रिया जी आहे ती सुद्धा त्यांनी निश्चित केलेली आहे. तर काय असणार आहे निवड प्रक्रिया याच्या संबंधी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेण्यास मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघूया प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा, निवडीसाठी नव्या गुणांकन पद्धतीचा वापर. तर हे न्यूजपेपरमध्ये सगळ्या ठिकाणी ही बातमी येत आहे. तर याच्याविषयी माहिती जी आहे तर ते उच्च शिक्षण आहेत तर ते चंद्रकांत पाटील यांनी देखील ही माहिती जी आहे तर दिलेली आहे. तत्पूर्वी जे उमेदवार टॅट 3 ची तयारी करणार असेल तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली गुरु बॅच जी आहे टॅट 3 साठी लॉन्च केलेली 2 मार्च 2025 पासून ही लाईव्ह स्वरूपात होईल. ऑनलाईन असेल ही. याचे ऑलरेडी डेमो लेक्चर्स आपल्या YouTube चॅनलवर आहेत. ते बघूया ही न्यूज पूर्ण काय आहे. बघा, राज्यातील अकृषी विद्यापीठे म्हणजे कृषी विद्यापीठ सोडून प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. म्हणजे त्यांच्यातील प्राध्यापक पदासाठी काही भरती होते तर तिचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, कारण की खूप साऱ्या तक्रारी आलेल्या आहेत पैसे मागण्याच्या वगैरे, आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात प्राध्यापक भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे. त्यांनी नवीन कार्यपद्धती जी आहे तर ती डिफाईन केलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 27 फेब्रुवारी रोजी जी आहे तर ती सांगितलेली आहे. म्हणजे मंत्र्यांकडूनच ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेली आहे. बघूया आणखी काय माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा, मंत्री म्हणाले की राज्यपाल तथा कुलपती, कारण की राज्यपालच हे कुलपती असतात, त्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक हे एक पद, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक 3 पदांसाठी होणार आहे. हे 1, 2 आणि हे 3 पद. यांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. ते कशा पद्धतीने गुण द्यावं, कशा पद्धतीने निवड व्हावी याच्या संबंधी SOP जी आहे तर ती डिझाईन केलेली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि मुलाखत मधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. मेन म्हणजे मुलाखतीमध्ये मुलांना प्रॉब्लेम असतो, त्यांना थोडासा डाऊट येतो मुलाखतीमध्ये काही गैरप्रकार होतो की काय, त्याच्या संबंधी पण त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक निष्पक्ष निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापन याला 80 गुण असतील. 80% वेटेज असेल आणि जी मुलाखत आहे त्याला फक्त 20 गुण जे आहेत त्यांनी ठेवलेले, कारण की मुलाखतीमध्ये जास्त गुण काहींना कमी. तर मुलाखतीसाठी मला मिळणार आहेत 20 गुण आणि बाकीच्यांसाठी किती असणार आहे, 80 गुण असणार आहे. एकत्रित 100 गुणांपैकी 50% गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम साठी पात्र ठरवलं जाणार आहे. म्हणजे एखाद्याला 40 असेल आणि तिथे कोणीच फॉर्म भरला नसेल आणि त्याला वाटतं 40 वाल्याला मी सिलेक्ट होऊन जाईल, तसं होणार नाही. किमान 50% तरी तुम्हाला पाडावे लागतील, त्याच्या पुढेच तुमची अंतिम निवडसाठी जी आहे तर तुम्ही ते पात्र ठरणार. बघा, अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्रावीण्य, मूल्यांकन परिसंवाद, सेमिनार, व्याख्यान, प्रात्यक्षिक अथवा अध्यापन संशोधन यांमधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. ते त्यांना अध्यापन संबंधित वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर याच्यावर विचारण्यात येतील. आणि त्यांनी असं केलेलं आहे की मुलाखत जी होणार आहे तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ते करणार आहेत. प्रत्येक मुलाखतीची, प्रत्येक उमेदवाराची व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहेत. भविष्यासाठी हे कामात येईल. म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घेतलं, कोर्टात गेलं तर त्यावेळी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग कामात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराची ज्याची मुलाखत घेतील त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनेच सील बंद करण्यात येणार आहे. जर समजा 5 लोकांचा पॅनल असेल तर 5च्या सह्या घेतल्या जातील आणि 5 लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गुण देतील. हे एक सील बंद पॅकेट तयार करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. लगेच त्यांचा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात येईल. ही निवड प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवडींसाठी लागू राहील, अशी संपूर्ण माहिती जी आहे तर त्यांनी दिलेली आहे. अशाच पद्धतीच्या अपडेटेड व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जे उमेदवार टॅट 3 ची तयारी करत असतील तर त्यांनी आपली ऑनलाईन बॅचला एकदा भेट द्या. त्याचे PYQ चे लेक्चर्स आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत. ते एकदा नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुमचं डिसिजन. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.